डिअर फ्रेंड्स, या व्हिडिओत आपण ट्रान्सलेशन ट्रिक्स शिकणार आहोत. ट्रान्सलेट मराठी इंटू इंग्लिश म्हणजे मराठी वाक्य इंग्लिशमध्ये कसं भाषांतर करायचं सिंपल वे, सोप्या पद्धतीनं मी आज तुम्हाला सांगणार आहे युझिंग ॲरोज, बाणांच्या मदतीनं. फॉर एक्झाम्पल, 1. मी पेरू खात आहे. आता हे वाक्य आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं कसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येईल बाणांचा आधारे ते आपण शिकू. मी म्हणजे हा करता मी सब्जेक्ट, याला एक बाण दिला. आता दुसरा बाण शेवटून यायचं आहे आपल्याला, ट्रान्सलेट करत करत शेवटून यायचे. मग दुसरा बाण इथून असा दाखवायचा. हा लक्षात. मग आता पहिले आपण लिहून घेऊया. मी या कर्त्याला इंग्रजीत म्हणता आय. मग आता शेवटून आला दुसरा बाण आहे म्हणून आहे, तर या आहेला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो एम इज आर, म्हणजे आहे आहोत असं म्हणतो. मग आयला आपण आहे तर एम वापरतो, आहेला म्हणता एम, आय एम. हा दुसरा बाण झाला. मग शेवटून यायचं तिसरा बाण असा. मग खात, खात म्हणजे हे कंटिन्युअस टेन आहे. मग कंटिन्युअस टेनला मराठीमध्ये शेवटी जर त असा उल्लेख असेल तर तो कंटिन्यू असतो, हे लक्षात ठेवायचं. मग प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू, फ्युचर कंटिन्यू असं असू शकतं. आता हे खात आहे म्हणजे खातला काय म्हणता आपण इटिंग. इटिंग म्हणजे हा तिसरा ॲरो इथं दिला. मग पुढे आल्यानंतर पुढचा ॲरो शेवटी द्यायचा असा. पेरू, मग पेरूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते तुम्हाला आलं पाहिजे, गवा. मग पेरूला म्हणता ग्वा, गवा. आय एम इटिंग गवा म्हणजे मी पेरू खात आहे. अशा पद्धतीनं ॲरोजचा वापर करून तुम्ही सहज वाक्य मराठीचं इंग्लिशमध्ये करू शकता. सेकंड, ती रात्री गाणं गात होती. लांबलचक वाक्य आहे, याला कसं ॲरोजच्या पद्धतीने करूया. पहिला ॲरो द्यायचा असा, शेवटून यायचं, शेवटचे ॲरो इकडे घेत यायच्या असा. मग ती, या तीला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये कर्त्याला शी. शेवटून यायचे आता होती, होतीला काय म्हणतो वॉज वेअर पैकी. मग या शीला लागतो वॉज, होतीचा अर्थ झाला वॉज. मग लगेच परत शेवटून यायचे, तिसरा बाण खाली उतरवायचा आहे असा, इकडे दाखवायचे. म्हणजे गात, गात त आला म्हणजे कंटिन्युअस टेन आहे. मग गाण्याला काय म्हणतो आपण सिंगिंग. हा सिंगिंग इथे लिहायचं. पुढे यायचं गाणं, मग हा पुढचा बाण पुढे दाखवायचा. गाणं, गाणं म्हणजे काय आपण म्हणतो अ सॉन्ग, अ सॉन्ग. आता शेवटचा बाण रात्री हा शब्द राहिला, मग शेवटचा बाण शेवटी जाईल. मग रात्रीला काय म्हणतात ॲट नाईट. अशा पद्धतीनं तुम्ही या ॲरोजचा वापर करून ट्रान्सलेशन सहजपणे करू शकता. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग ॲट नाईट. लक्षात. तिसरं उदाहरण पाहूया. मी नाचू शकतो. यांना सुद्धा ॲरोजचा वापर करून सहज तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. हा एक बाण दाखवला पहिला, शेवटून यायचं, शेवटचा बाण इकडं आणायचा कर्त्यासोबत. आधी लिहून घ्यायचं, मीला म्हणतो आय. शकतो, मग शकतोला काय म्हणता दुसऱ्या बाणचा, शकतोला काय म्हणता कॅन. मग कॅन लिहायचं. मग शेवटून यायचे आहे, तिसरा बाण इकडे घ्यायचा. मग नाचू शब्दाला काय, नाचणे म्हणजे डान्स.
काय झालं? आय कॅन डान्स, मी नाचू शकतो. अशा पद्धतीनं युझिंग ॲरोज, बाणांचा वापर करून सहज तुम्ही मराठी वाक्य इंग्रजीत करू शकता. अंडरस्टँड? गॉट इट? जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ट्रान्सलेशनचा, तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. थँक्यू.